खूप मोठी गोष्ट आहे की लोक तुमच्या पाया पडतायत, तुम्हाला नमस्कार करतायत. मला दादानी जेव्हा फोन केला की तू करतो आहेस असा फोन केला. वेळप्रसंगी कधी मुक्ताईची आई माऊली झाली, कधी माऊलींची आई मुक्ताई झाली. आळंदीसारख्या पवित्र स्थानी आपण आलो आहोत. आळंदी म्हटलं की सगळ्यांना माहीत आहे की आळंदी ही फक्त आणि फक्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीसाठीच ओळखली जाते. फक्त संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी नाही तर मुक्ताईची समाधीसुद्धा इथे आहे. माझी ही पहिली वेळ आहे आळंदीला येणं. म्हणजे मला तर असं झालं की खरंच जर या कार्यक्रमाला मी आलो नसतो तर खूप काही मी चुकवलं असतं असं बोलायला काही हरकत नाही. सुरुवात झालेली आहे, कार्यक्रमाचा मध्यांतर झालेला आहे, कार्यक्रमाची सांगतासुद्धा आता होणारच आहे. महत्त्वाचं कारण म्हणजे चित्रपट येतो आपल्या भेटीला, संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई, आणि त्याच चित्रपटातील गोड कलाकार आज आपल्यासोबत आहे ज्यांनी संत ज्ञानेश्वरांची भूमिका निभावली. असा तेजस माझ्यासोबत आहे. तेजस, किती ब्लेस्ड वाटतं की जेव्हा आपण त्या वेशामध्ये येतो आणि वेशामध्ये जेव्हा आपण मंदिराला प्रदक्षिणा घालतो तेव्हा आपल्या वयापेक्षा मोठी माणसं आपल्या पायाला पाय लावतात, आपल्या पायावर डोकं ठेवतात. की काय सांगशील कशी असते ती फिलिंग? कारण का आम्हाला बघताना, मला बघताना अंगावर काढलं की अरे माणसं किती श्रद्धाळू आहेत, किती वेड्यासारखी श्रद्धा करतात संत ज्ञानेश्वरांवर. काय सांगशील एकंदरीत याबद्दल? सर्वप्रथम रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलात की कसं वाटतं, तर हे कुठल्याही अभिनेत्यासाठी किंवा कुठल्याही कलाकारासाठी खूप मोठी गोष्ट आहे की लोक तुमच्या पाया पडतायत, तुम्हाला नमस्कार करतायत. पण त्याचबरोबर ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते की हा नमस्कार किंवा हा मान हा मला नसून हा माऊलींना आहे. बरोबर. तो हरकत नाही. तो त्या भूमिकेसाठीचा मान आहे, तो माऊलींसाठीचा मान आहे. आणि मला फार छान वाटतं की अ, इतकी भाबडी श्रद्धा आहे माऊलींप्रती, आणि ते माऊलींना नमस्कार करतायत ज्याचं माध्यम मी आहे. बरोबर. ह्याचं फार छान वाटतं मला की मला माध्यम तरी होण्याची संधी मिळाली. नक्कीच नक्कीच. म्हणजे दिवस सुद्धा तेवढा सुंदर आहे. एकादशी आहे आज आणि एकादशीच्या दिवशीचा आपला कार्यक्रम आहे. जेव्हा आम्ही तुला गेटअपमध्ये बघितलं ना, तेव्हा आय जस्ट फील की असेच ज्ञानेश्वर असू शकतात. कारण का ह्या आधी सुद्धा आपण ज्ञानेश्वरांना आम्ही मालिकेमधून बघितलं आहे, काही शॉर्ट फिल्म्समधून बघितलं आहे, काही ॲनिमेटेड सिरीजमधून बघितलं आहे. पण जेव्हा अशी भूमिका आपल्या वाटेला येते, कसं कसा होता तो कॉल? किंवा दिग्पाल त्याच्याकडून कॉल येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. मग त्याच्यात ते शिवाष्टकातले 5 चित्रपट असू दे किंवा आत्ता मुक्ताई असू दे, काय सांगशील एकंदरीत त्या प्रोसेसबद्दल? मला वाटतं की काही कामं किंवा काही भूमिका अशा असतात की त्या आपल्या नशिबात कुठेतरी देवानी लिहून ठेवलेल्या असतात. ठेवलेले असतात. बरोबर. कारण त्या या वेळेला ते येतात. अगदीच अगदीच कारण या चित्रपटाच्या वेळेला तर फारच मला हा अनुभव आला. कारण इनिशियली मला दादानी जेव्हा फोन केला की तू करतो आहेस असा फोन केला. अच्छा. आणि काही असं नाही, करतो हा करतो आहेस असा फोन केला. पण काही कारणाने आमचं थोडं पुढे मागे व्हायला लागल्या गोष्टी, कारण मी दुसरं एक काम घेतलं होतं नुकतंच. पण काही अशा गोष्टी घडल्या ते इव्हेंच्युअली मी सांगेन आता पुढे पुढे जसे आपले प्रमोशन चालू होतील तसे. तर तो एक खूप रंजक किंवा खूप मला वाटतं खूप डिवाईन एक किस्सा आहे तो. पण तो इव्हेंच्युअली मी नंतर सांगेन. पण मी म्हणून म्हणतो की काही भूमिका आपल्या नशिबात माऊलींनी लिहिलेल्या असतात, देवाने लिहिलेल्या असतात. सो तशी ही भूमिका, ही व्यक्तिरेखा माझ्या बाबतीत आहे. बरं, तर तुझ्यासोबत गप्पा मारण्याच्या आधी आम्ही नेहासोबत गप्पा मारल्या, ज्यांनी मुक्ताईची भूमिका निभावली. तिला खूप सुंदर प्रश्न विचारायला तिने ना खरंच सहजतेने उत्तर दिलं. मला तो प्रश्न तुला सुद्धा विचारायला आवडेल. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मागेच मुक्ताईची समाधी आहे. म्हणजे भावासाठी बहीण ही आईसारखीच असते असं बोलायला काही हरकत नाही. किती जवळची आहे तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या खऱ्या आयुष्यातली मुक्ताई? माझ्या मी आणखी एक गोष्ट ॲक्च्युली ॲड करेन इथे की माऊली आणि मुक्ताई हे फक्त बहीण भाऊ नव्हते, तर ते खूप चांगले मित्रमैत्रिणी सुद्धा होते. बरोबर. गुरु शिष्य गुरु शिष्य नातं होते, गुरु बंधू भगिनी होते ते. बरोबर. वेळप्रसंगी कधी मुक्ताईची आई माऊली झाल्या, कधी माऊलींची आई मुक्ताई झाली. त्यामुळे आई मुलाचं एक नातं त्यांच्यात होतं. खूप डायनॅमिक असं मला वाटतं हे त्यांचं नातं होतं. आणि इथे सुद्धा मुक्ताईंची समाधी मंदिर जे आहे ते माऊलींच्या मागे आहे. सो ज्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातली मुक्ताई, जी मी मगाशी सांगितलं की वेगवेगळ्या नात्यातून ती आपल्या आयुष्यामध्ये जोडलेली असते, की आपली आई असेल, आपली बहीण असेल, आपली खूप चांगली मैत्रीण असेल किंवा आणखी अनेक महिला, तर या सगळ्यांचं प्रतिनिधित्व मला वाटतं मुक्ताई या एका नावात आहे. बरोबर. आणि जसं आपल्या मागे एक स्त्री कायम खंबीरपणे पाठीशी उभी असते, तसंच इथे माऊलींच्या मागे सुद्धा मुक्ताई उभी आहे असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. म्हणजे ना मला एक क्षण आठवतो की जेव्हा अनाऊन्समेंट झाली प्रत्येकाची, प्रत्येकजण एक एक त्याच्या गेटअपमध्ये येत होता आणि त्या गेटअपमध्ये आल्यानंतर ना तुमच्या चौघांच्या ना चेहऱ्यावर
नॉर्मल हास्य होतं. म्हणजे एक असं ना की कलाकाराला एक हुरूप असतो जेव्हा आपण भूमिकेमध्ये येतो किंवा आपण कॅमेऱ्यासमोर येतो ना, तसा हुरूप नव्हता. पण एक समाधान होतं की अरे यार काय केलं आपण आणि एवढं सगळं आहे. तुर्तास मी ते थांबतो. ट्रेलरला आपण भेटणार आहोत. ट्रेलरला खूप साऱ्या गप्पा मारू. जो किस्सा आता राहिलाय तो किस्सा तो आम्हाला ट्रेलरमध्ये सांगशील अशी अपेक्षा आहे माझ्याकडे, मी अपेक्षा करतो. तोपर्यंत धन्यवाद आमच्यासाठी हा गोड चित्रपट घेऊन आला त्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.